गेले 4 ते 5 वर्ष रखडलेल्या मुंबई महापालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांच्या भरतीला अखेर मुहूर्त सापडलाय। एकूण 690 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदाच्या एका जागेसाठी 112 उमेदवार स्पर्धेत आहेत। पालिका प्रशासनाने अट वगळून नव्याने जाहिरात दिल्याने 1846 जागांसाठी तब्बल 2,06,582 अर्ज प्राप्त झाले। दिवाळीनिमित्त एसबीआयने ग्राहकांना दिवाळी गिफ्ट दिलंय। मर्यादित कालावधीसाठी कर्ज स्वस्त केल्याने आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। नॅशनल ड्रग प्राइसिंग अथॉरिटीने 8 औषधांच्या 11 फॉर्म्युलेशनचे दर हे 50% वाढवलेत। या औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। रक्तशुद्धीकरणाची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते। या पार्श्वभूमीवर मुंबईतील जीटी रुग्णालय आणि कामा रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने घेतलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शेवटच्या टप्प्यात 50,000 नवीन महिलांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे। काल अर्ज करण्याची मुदत संपली आहे। महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त, तर 15 नोव्हेंबरला गुरु नानक जयंतीनिमित्त ड्राय डे आहे। 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल असल्यामुळे त्या दिवशी देखील ड्राय डे असेल। मेडिकल प्रवेश अभ्यासक्रमासाठी संस्था स्तरातील प्रवेशासाठी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून 5 पट शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आले। शुल्क नियामक प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेऊन कारवाईची मागणी केली आहे। सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या प्लास्टिक फुलांवर बंदी का आणली नाही असा सवाल उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलाय। त्यामुळे प्लास्टिक फुलांवर बंदी येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आचारसंहिता लागू झाल्यावर आता मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठका आणि निवडणूक प्रचाराशी संबंधित बैठका घेण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे। यापुढे मंत्र्यांच्या बंगल्यावर निवडणूक आयोगाचा वॉच असेल। मुंबईतील 10 विधानसभांसाठी 25,32,000 मतदारांची नोंदणी पार पडली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदार नोंदणीमध्ये 42,387 मतदारांची भर पडली आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वीच रचला होता। आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या घराजवळ अनेक वेळा शस्त्राशिवाय गेले होते। त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शूटिंग शिकून हत्येचा कट रचला अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,08,966 क्विंटलची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 2,100 रुपयांपासून ते 4,200 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 1,23,130 क्विंटल आवक झालेली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 4,137 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। लातूरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली। मुंबईत टोमॅटोची सर्वाधिक आवक झाली आहे। बाजार समितीमध्ये 9,456 क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे। वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास वेगाने होतोय। या टॉवरमध्ये चाळकऱ्यांना भविष्यात देण्यात येणाऱ्या 1,618 पुनर्वसन सदनिकांची सोमवारी संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती करण्यात आली। पुणे ते राजकोट दरम्यान नवीन विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे। याचा फायदा दोन्ही शहरातील प्रवाशांना होणार आहे। मुंबईतील हवेतील प्रदूषण पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर उतरलंय। त्यामुळे पर्यावरण अभ्यासकांकडून जैवविविधतेबाबत धोक्याची घंटा वर्तवण्यात आली आहे। तर अशा वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त झालेत। मुंबई ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील झोपडीचे अनधिकृतपणे झालेले खरेदी विक्री व्यवहार नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यानुसार हे व्यवहार नियमित करण्यासाठी एकवेळची अभय योजना राबवण्यात येणार आहे। मुंबईच्या वेशीवरील 5ही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलमुक्ती दिली। मात्र फास्टॅग यंत्रणा अद्ययावत न केली गेल्यामुळे पैसे परस्पर कापले गेल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्यात। राज्य सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील पथकरातून एसटी महामंडळाच्या बसला वगळले। त्यामुळे मुलुंड, ऐरोली, दहिसर, वाशी आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या 5 प्रवेशद्वारावरून जाणाऱ्या बसला पथकर भरावा लागणार नाही। राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील 343 बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय। 28 आरोग्य केंद्र मुंबईत उभारण्यात येतील। या आरोग्य केंद्रात कमी दरामध्ये वैद्यकीय सेवा, चाचण्या आणि औषधे देखील उपलब्ध होतील।
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मोनोरेलच्या माध्यमातून तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायाद्वारे महसूल मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। मोनोरेल गाड्यांच्या आत बाहेर जाहिराती झळकवण्यास परवानगी देण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद तर शुक्रवारी विस्कळीत राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। वारंवार कारवाई करूनही फुकटे जुमानायला तयार नसल्याचं उघड झालंय। रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल 19 लाखांपेक्षाही जास्त फुकटे आढळले। दिवाळीची लगबग सुरू झाली आहे। यंदा दिवाळीच्या निमित्तानं देशभरात बाजारात तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं व्यक्त केलाय। मागील 2.25 वर्षात वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांना 98,25,601 ई चलनाद्वारे 713,57 लाखांचा दंड ठोठावलाय, तर दंड थकवणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। राज्यातील शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या 2.5% वाढलेली आहे, तर अपघातातील गंभीर जखमींची संख्या 3.7% वाढली आहे। गेली 3 वर्ष सातत्यानं वाढत असल्याचं परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून समोर आलं। राज्यातील अनुदानित खासगी आयुर्वेद महाविद्यालयांना आता प्राध्यापक मिळणार आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून निवड समितीची रचना जाहीर करण्यात आली आहे। शिक्षण विभागानं आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरात 26,000हून अधिक जागा रिक्त राहिल्याचं स्पष्ट झालंय। नियमात केलेल्या बदलामुळे न्यायालयीन प्रक्रिया प्रवेशाला फटका बसलाय। बाजार समित्यांच्या आवारात येणाऱ्या आणि व्यवहार होणाऱ्या मालावर कराची आकारणी होत होती। बाजार समित्यांकडून घेण्यात येणाऱ्या करामध्ये राज्य शासनाच्या पणन विभागानं सुमारे 50% कपात केली होती। मान्सूननं अखेर मंगळवारी संपूर्ण देशभरातून काढता पाय घेतलाय। हवामान खात्यानं नैऋत्य मान्सूनच्या एक्झिटवर शिक्कामोर्तब केलंय। 3 ते 4 दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात होत असलेल्या परतीच्या पावसाचा तडाखा बसतोय। त्यामुळे भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाचं नुकसान होत आहे। पावसानं भात पिकाची दाणादाण उडाली आहे। पुढील रब्बी आणि उन्हाळी हंगामाचा प्राथमिक सिंचन अहवाल तयार करण्यात आलाय। पावसाळा जवळपास संपलेला असून 15 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक धरणातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेतलाय। आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित जात प्रमाणपत्र द्या, अन्यथा पुन्हा मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। तहसील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत हा इशारा देण्यात आलाय। मावळमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात भूकरमापकासह त्यांच्या सहाय्यकांना जमावाकडून मारहाण करण्यात आली। गोडुंबरे गावात मोजणीचं काम करत असताना हा प्रकार घडलाय। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होते। नागपूरमध्ये कन्हान भागात मंगळवारी वाघ मृत अवस्थेत आढळला। शेतीच्या पाण्यात कीटकनाशकाची फवारणी केली, ते पाणी प्यायल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज प्राथमिक आहे। मावळमध्ये लंपी आजाराचं सावट जनावरांवर घोंगावतंय। बहुतांश गायी आणि वासरांना लंपीची लागण झाल्यानं काही जनावरं दगावली आहेत, त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना त्याचा फटका बसलाय। कायमचा रोजगार देणाऱ्या पिंक ई रिक्षांना कोल्हापूर जिल्ह्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला। योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 600 रिक्षा मंजूर असताना आतापर्यंत फक्त 25 महिलांनी त्यासाठी अर्ज केलाय। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत। कालपासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, तर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। विधानसभेसाठी उमेदवारांना 22 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करता येणार आहेत। 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल, तर 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे। महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत। येथील राजकीय पक्षांबरोबर चर्चा करून निवडणुकांच्या व्यवस्थेचा आढावा घेतल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे। महाराष्ट्रात 1,01,58 मतदान केंद्र आहेत। त्यापैकी शहरी भागात 42,604 तर ग्रामीण भागात 57,582 केंद्र असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे।
महाराष्ट्रात तब्बल 9 कोटी 3 लाख मतदार आहेत. त्यापैकी 4 कोटी 93 लाख पुरुष आहेत आणि 4 कोटी 60 लाख महिला मतदार आहेत. त्यापैकी 25 अनुसूचित जाती तर 29 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. वोटर ॲपवर सर्व मतदार त्यांची माहिती तपासू शकणार आहेत. पैसे, मद्य आणि ड्रग्जच्या वाटपावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश देखील आयोगाकडून देण्यात आलेले आहेत. तर प्रत्येक मतदान केंद्र 2 किलोमीटरच्या अंतरावर असेल असे आदेश देखील देण्यात आले. मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची पूर्णपणे पारदर्शकता बाळगण्यात येईल अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.